आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये हरित क्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांची या ठिकाणी जयंती आहे. सर्वांना या ठिकाणी मी हार्दिक शुभेच्छा देतो. येस, थँक्यू. जनक वसंतराव नाईक यांची आज जयंती आहे. आज महाराष्ट्राचे स्वर्गीय माजी मुख्यमंत्री, ज्यांना आपण आताच हरित क्रांतीचे जनक म्हटलात, ते हरित क्रांतीचे जनक आहेत. आधुनिक महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेचे जनक आहेत. कारण कन्नमवार साहेबांनंतर सर्वात दीर्घकाळ 12 वर्षाच्या वर, मी जर चुकत नसेल तर त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलेले आहे. त्यामुळं महाराष्ट्राची प्रशासनिक व्यवस्था, कृषी व्यवस्था आणि एकंदरीत सर्व सामाजिक व्यवस्था अतिशय नीटपणे मांडल्यामुळे आजचा हा आधुनिक महाराष्ट्र जो दिसतो आहे त्याचा पाया कोणी घातला असेल तर स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांनी. आज त्यांचा जयंती आहे. संबंध महाराष्ट्र नाही तर देशामध्ये त्यांना अनेक अनुयायी आज स्मरण करत आहेत, आज जयंती साजरी करत आहेत, त्यांना अभिवादन करत आहे. मी नांदेड जिल्ह्यातर्फे आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब आणि सर्व आमदार खासदारांच्या व आमच्या पक्षाच्या वतीने तसेच समस्त वसंतराव नाईक प्रेमींच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करतो. हरित क्रांतीचे जनक वसंतरावजी नाईक यांची 113वी जयंती आज नांदेड शहरामध्ये नांदेडचे प्रथम महापौर आदरणीय कविताताई मुळे, आयुक्त भाजपाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय किशोरजी देशमुख साहेब, पण शहरातील सर्व मान्यवरांच्या वतीने आज या ठिकाणी सकाळी 10 वाजता हरित क्रांती जनक वसंतरावजी नाईक साहेब यांचा जयंती सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी जयंती सोहळ्याच्या निमित्ताने शहरामध्ये खिचडी वाटपाचा कार्यक्रम, रक्तदान शिबिर हे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. तरी पुन्हा या जयंती सोहळ्याचा मोठा कार्यक्रम हा समजून की ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी घेण्यात येणार आहे. जय श्री. आज आमच्या काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेबांची 113वी जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्त मी सर्व समाज बांधवांना मनापासून काँग्रेस पक्षाच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि वसंतरावजी नाईक साहेबांचे जे विचार आणि त्यांचे जे कार्य आहेत, आम्ही नव्याने एकदा काँग्रेस पक्षामध्ये उजळणी करण्याची गरज आहे आणि नक्कीच आम्ही पुढे येणाऱ्या काळात करणार आहोत. आणि काँग्रेस पक्षामध्ये यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, त्यानंतर वसंतराव नाईक साहेब यांनी काँग्रेस घडवण्यासाठी, हा महाराष्ट्र घडवण्यासाठी जे योगदान दिले, या महाराष्ट्राला जे प्रयत्न केले, ते हे महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही आणि त्यांच्या कार्याची उजळणी होणं आता आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही येणाऱ्या काळात नक्कीच प्रयत्न करू, एवढं या ठिकाणी बोलतो. आणि पुनश्च एकदा सर्व समाज बांधवांना मी काँग्रेसच्या वतीनं व माझ्या व्यक्तीच्या वतीनं वसंतराव नाईक साहेब जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते दिवंगत मुख्यमंत्री माननीय वसंतरावजी नाईक यांची आज जयंती. या जयंतीच्या निमित्ताने मी सगळ्या समाज बांधवांना शुभेच्छा देते. आणि आजचा जो दिवस आहे, वसंतराव नाईकांचं जे काम आहे कृषी क्षेत्रामधलं इतकं जास्त आहे की मला असं वाटतं की आत्ताच आमच्या विठ्ठल भाऊंनी सांगितलं की त्यांची कार्याची जी गाथा आहे, शेती संबंधित त्यांचे जे काम आहे, त्या कामाची आम्हाला परत उजळणी करावी लागणार आहे. आणि त्यांचे जे ध्येय धोरण होते, त्यांचे जे शेतकऱ्यांच्या बाबतीतलं, शेतीच्या बाबतीतलं जे स्वप्न होतं, ते निश्चितपणे आम्ही एक त्यांची सिपाई म्हणून ते पुढे नेण्याचा प्रयत्न करू. आणि हीच खरी आजच्या दिवशी त्यांच्यासाठी एक आदरांजली असेल. वसंतराव नाईक जयंती निमित्त आज समाज बांधव आज जमलेला आहे. आज 113वी जयंती निमित्त आज विविध उपक्रम की नाही आज घेतलेले आहेत. जसं आज वृक्षारोपण की नाही आज आम्ही घेतलेलं आहे आज, आणि आईस्क्रीम वाटप, अन्नदान वाटप आणि ब्लड डोनेशनचा आहे ना कॅम्प घेतलेले आहेत. आमचे मार्गदर्शक आमचे भाऊजी प्रकाश भाऊ राठोड, आमचे मार्गदर्शक मोठे बंधू आमचे साहेबसिंग राठोड, सगळ्यांच्या सहकार्यानं आज वसंतराव नाईक जयंती धूमधडाक्यात आज साजरी की नाही केलेली आहे. आणि आमच्या समाज बांधवाला, बंजारा समाज बांधवाला वसंतराव नाईक जयंती निमित्त मी शुभेच्छा देतो. मी राजू सिंग जाधव यांच्या वतीने मी आपल्याला शुभेच्छा देत आहे. या जयंतीनिमित्ताने किसुला करिअर अकॅडमीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि व्यवसाय मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अशा प्रकारचा उपक्रम दरवर्षी मी घेत असतो शाहूनगर नांदेड येथे. या कार्यक्रमाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद आहे. आणि आता याला मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईहून माननीय जिल्हाधिकारी पवार साहेब पण उपस्थित झालेले आहेत. आणि या कार्यक्रमाला स्पर्धा परीक्षा, व्यवसाय आणि केसुला हॉस्टेलमध्ये
अभ्यासिकेमध्ये राहणारे सर्व विद्यार्थ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे आणि मी या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. केसुला म्हणजे पळसाचं फूल आहे आणि पळसाचं जे फूल असते हे फक्त मे महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये येत असतो की ज्या वेळेला वृक्षावर एकही पानं नसतं त्याच वेळेला पळसाचं फूल येतो आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी तो पूर्ण जंगलामध्ये असतो आणि अशाच प्रकारे बंजारा समाज सुद्धा हा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जंगलात दऱ्याखोऱ्यामध्ये राहतो आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची ताकद या केसुलामध्ये आहे. म्हणून शेवाभाया म्हणजे शेवालाल महाराज सुद्धा सांगून गेले होते, वो मलक सर्जित करीऊ केसुला नाही मोरायू. तो अशा प्रकारचा संदेश शेवाभायानं दिलं होतं. म्हणून केसुला हे नाव मी अकॅडमीचं नाव दिलेलं आहे. हजारो विद्यार्थी याच्यातून डॉक्टर, इंजिनियर, वकील, तहसीलदार, वेगवेगळ्या प्रकारचे सरळ सेवा भरती आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक विद्यार्थी या ठिकाणी निर्माण झालेले करण्याचं काम गेल्या 10 वर्षापासून मी करत आहे. धन्यवाद.